तर आज महायुतीचे राज्यभर मेळावे होणार आहेत। राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे राज्यभर मेळावे होत आहेत। महायुती एकसंध असल्याचा या मेळाव्यांच्या माध्यमातून नारा दिला जाणार आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गजानन कीर्तीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आणखी माहिती याबद्दल घेऊ आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आता आपल्या सोबत आहे। अल्पेश, लोकसभा निवडणुकीची तयारी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये महायुती देखील आता कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज आपण पाहिलं तर महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांचे महायुतीचे मेळावे हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पार पडणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे मनोमिलन व्हावे, हेवे दावे जे मागच्या वेळी होते ते दूर व्हावे व आगामी निवडणुकीत कशा प्रकारे आपल्या प्लॅनिंग असेल, एकजूट दिसावी, या पार्श्वभूमीवर आजचे मेळावे होत आहेत। मुंबईत देखील मेळावा होतोय। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये हे मेळावे होत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष हे निवडणुकीची तयारी करतायत आणि काहीच महिन्यामध्ये आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते। त्यामुळेच आता महायुती देखील कामाला लागलेली आहे। आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा होतो आणि यानंतर आपण पाहिलं तर मुंबईत महायुतीचा एक मोठा मेळावा होणार आहे। आजच्या मेळाव्यासाठी 25 मंत्री, 52 नेते हे प्रत्येक जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरणार आहेत। आता नक्की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या महायुतीच्या मेळाव्यांचा किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, ठीक आहे अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।